आज तेजससारख्या विमान निर्मितीला 26 वर्ष उलटली, पण केवळ 2 वेळा त्याचा अपघात झालेला आहे. गेल्या वर्षी एक तेजस कोसळलं, पण वैमानिकाचे प्राण त्यात वाचले. यावेळी पुन्हा एकदा ती घटना घडली आहे, मात्र यावेळी वैमानिकाचे प्राण दुर्दैवाने वाचू शकले नाही. पण या इतक्या कालावधीत घडलेल्या या 2 घटना, त्यावरून टीकेचे बोल लावण्यापेक्षा भारतापेक्षाही हवाई क्षेत्रात बलाढ्य असणाऱ्या देशांची किती विमानं कोसळली याचे आकडे पाहिले पाहिजेत. अर्थात कुणाची विमानं अशी पडू नयेत, पण ती तुलनाही व्हायला हवी. आतापर्यंत अमेरिकेची F-35 ही 12 विमानं कोसळलेली आहेत, तर अमेरिकेचीच F-16 ही विमानं जवळपास 650 कोसळलेली आहेत. रशियाची MiG-21 ही 1200 विमानं आतापर्यंत कोसळली, तर ब्रिटिश जॅग्वार ही 42 विमानं पडली. पाकिस्तानची JF-17 ही 7 विमानं कोसळलेली आहेत. त्यामुळे विमानं कोसळणं हे तंत्रज्ञानातील काही त्रुटींमुळे, चुकांमुळे, बिघाडामुळे होऊ शकतं. त्यात भारत आणि इतर अशी तुलना करता येणार नाही. या बाबतीत खरं तर रशियाच्या हवाई दलाचं कौतुक करावं लागेल. भारताचं तेजस कोसळल्यावर त्यांनी नमाउश सयाल यांना श्रद्धांजली अर्पण करणारा व्हिडिओ प्रसारित केला. त्यातून आपण सगळे हवाई दलाचे जवान हे बांधव आहोत हा भाव त्यांनी व्यक्त केला.